हॅलो, नमस्कार. चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया, आपण आपल्या मोबाईलवरून स्क्रॅपचे गुण कसे भरायचे किंवा स्वयंमूल्यांकन आराखडा आहे तो कशा पद्धतीने आपण भरून पूर्ण करायचा आहे. बघा, सर्व प्रक्रिया या मोबाईलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सुरुवातीला काय करायचं, आपण आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करण्यासाठी आपण प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअर ओपन करून हे पहा, इथे नाव टाका सर्चसाठी SQAAF. हे नाव टाकल्याच्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे. हे बघा, सर्च केल्याच्यानंतर आपल्यासमोर हे असा लोगो असलेलं स्क्रॅपचं ॲप येईल. हे ॲप आल्याच्यानंतर आपण काय करायचं, इथं पाहायचं. जसं की मला इथं ओपन दाखवते, परंतु तुम्हाला इन्स्टॉल दाखवेल. माझ्या इथे दाखवते तुम्हाला, इथे जे मी ॲप आहे त्याचं स्टेटस दाखवते की इन्स्टॉल केलेलं आहे. याचा अर्थ हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये मी इन्स्टॉल केलेलं आहे. फक्त तुम्ही अशा पद्धतीने इथे येऊन हे ॲप इन्स्टॉल करायचं. माझ्या इथे दाखवते इन्स्टॉल्ड. आता हे ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आपण हे ॲप इथून ओपन करायचं आहे. जसं की मी इथून करतो किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जिथं कुठं तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवेल. जसं एक इन्स्टॉल केल्याच्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप इथं दाखवत आहे. याला आपण ओपन करायचं आहे. बघा, ओपन केल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक मुद्द्यासाठी लिंक द्यायची आहे. म्हणजे आपण जे कोणता मुद्दा भरत आहे त्याच्याशी संबंधित पुरावे आपल्याला त्याची लिंक द्यायची. लिंक कशा पद्धतीने द्यायची ते आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, सर्वात आधी काय करा, आपण आपलं गुगल ड्राईव्ह ओपन करा. मोबाईलमध्ये आपल्या गुगल ड्राईव्ह असते ते ओपन करा. हे बघा, इथे गुगल ड्राईव्ह आहे. हे गुगल ड्राईव्ह आपल्याला ओपन करायचं आहे. तुम्ही पण पाहू शकता, इथे ऑप्शन दाखवत आहे ड्राईव्ह म्हणून. तर हे ड्राईव्ह आपल्याला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्याच्यानंतर पुढे आपल्याला त्याच्यामधून आपल्याला लिंक द्यायची आहे. हे पहा, ओपन केल्याच्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्यासमोर हे ॲप ओपन होईल. आता ओपन झाल्याच्यानंतर इथे आधीचे आपले फोल्डर दाखवेल. वर 2 ऑप्शन आलेले आहे आपल्याला, एक माय ड्राईव्ह आणि दुसरं कॉम्प्युटर्स. तर आपण आता या माय ड्राईव्हवर यायचं आहे. या माय ड्राईव्हवर आल्याच्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन दिसेल, एक कॅमेऱ्याचं आणि दुसरं प्लसचं चिन्ह. जेव्हा आपण या प्लसच्या चिन्हावर क्लिक करू तेव्हा आपल्यासमोर काही ऑप्शन येतील. बघा, मी प्लसच्या चिन्हावर ओपन केलं तर आता माझ्यासमोर ऑप्शन आलेले गुगल स्लाईड, गुगल शीट, गुगल डॉक्युमेंट आणि सर्वात खाली आलेलं आहे फोल्डर. तर आपल्याला काय करायचं आहे, एक फोल्डर क्रिएट करायचं आहे. जसं की मला याच्यामध्ये फोटो टाकण्यासाठी मी स्क्रॅप या नावाने फोल्डर तयार करत आहे. याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर इथे पहा, ऑप्शन आलेलं आहे न्यू फोल्डर आणि फोल्डरचं नाव द्या. आपल्याला जे नाव द्यायचं ते आपण नाव द्यायचं आहे. जसं की मी इथं नाव देतो SQAAF आणि क्रिएट फोल्डरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पहा, इथे क्रिएट फोल्डर आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. केलं. आता क्लिक केल्याच्यानंतर हे पहा, असं जे आपण फोल्डर बनवलं होतं ते फोल्डर इथं तयार होऊन आलेलं आहे. आता या फोल्डरला आपण ओपन करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा. पहा, आता सध्या हे फोल्डर एम्प्टी आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की जसं की आपला 1 नंबरचा प्रश्न आहे, तर 1 नंबरच्या प्रश्नाचा ते प्रश्न क्रमांक टाकायचा आणि याच्यामध्ये फोटो ॲड करायचे. मग फोटो ॲड करण्यासाठी काय आहे, 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. पहा, एक आहे कॅमेऱ्याचं आणि दुसरं आहे हे प्लसचं. तर आपल्याला जर आता सध्या फोटो काढायचा असेल तर आपण या कॅमेऱ्यामधून काढायचा, आणि जर आपल्याला आधीचा मोबाईलमधला घ्यायचा असेल तर इथे क्लिक करायचं. आपण क्लिक केल्याच्यानंतर पहा, इथं अपलोड एक ऑप्शन आलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे अपलोडला क्लिक करायचं. अपलोडला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हे असे ऑप्शन येतील. हे अशा प्रकारचे ऑप्शन आपल्यासमोर आलेले आहे. आता पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे, वर उजव्या कोपऱ्यात जायचं आहे किंवा इथे तुम्ही पाहू शकता, इथे गॅलरी हे ऑप्शन आलेले आहे. गॅलरीवर क्लिक करा आणि आपल्या गॅलरीमधले जे फोटो आहे किंवा मोबाईलमधले फोटो आहे त्याला क्लिक करायचं आणि ते आपण अपलोड करायचे. जसं की मी आता इथे हा एक फोटो आहे, इथे पाहू शकता, हा एक फोटो आहे, मला हा अपलोड करायचा आहे. याच्यावर क्लिक करा आणि इथे वर उजव्या कोपऱ्यात आपल्याला नाव दिसत आहे अपलोड, फोटोला अपलोड करा. इथं फोटोला जर काही नाव द्यायचं असेल तर इथे नाव पण आपण देऊ शकतो. आणि हे पहा, इथं फोल्डर निवडायचं आपल्याला, कोणत्या फोल्डरमध्ये जमा होणार आहे. जसं की मी आता इथे स्क्रॅप निवडलेलं आहे. जर तुमचं इथं वेगळं फोल्डर असेल तर आपण इथून ऑप्शन घ्यायचे. आपले जे ईमेल आय डीवर सर्व फोल्डर बनवलेले आहे हे सर्व फोल्डरची यादी दाखवेल. आणि मग आपण आपलं स्क्रॅपचं जे फोल्डर आहे, हे पहा, माझं स्क्रॅपचं फोल्डर इथं दाखवत आहे. तर हे फोल्डर मी क्लिक करतो आणि याच्यावर हा फोटो अपलोड करतो.
बघा इथे फाईल अपलोड कंप्लीट झालेलं आहे, परंतु तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल किंवा वायफायवर अपलोड दाखवत असेल तर आपण काय करायचं, इथं या 3 रेषा आहेत इथे वर, इथे क्लिक करायचं आहे आणि इथून आपली सेटिंग ओपन करायची. इथे पहा, इथे ही सेटिंग आहे. या सेटिंगवर आपण क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथे ऑप्शन दाखवलं आपल्याला, खाली यायचं आहे. हे पहा ट्रान्सफर फाईल, इथे एक आपल्याला ऑप्शन आलेलं आहे, ट्रान्सफर फाईल ओनली ओव्हर वायफाय. याला बंद करायचं, म्हणजे फक्त वायफायवर न अपलोड करता आपल्या मोबाईल डेटावर पण अपलोड झाली पाहिजे. हे अशी सेटिंग करायची, म्हणजे हे बंद असेल हे लक्षात राहू द्या. आणि हे केल्याच्यानंतर तुमचे पण फोटो अपलोड होतील. आता हे झाल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की आपलं जे फाईल अपलोड केलेली आहे, जसं की आता मी हा फोटो अपलोड केलेला आहे, मी आधी हा फोटो ओपन करून पाहतो. हे बघा हा फोटो अपलोड झालेला आहे. आता काय करायचं, मला लिंक तयार करायची. लिंक तयार करण्यासाठी इथे या 3 डॉटवर यायचं आहे. 3 डॉटवर आल्याच्यानंतर पाहता इथे आपल्याला एक ऑप्शन आहे, 2 नंबरचा ऑप्शन, मॅनेज ॲक्सेस. तर आपल्याला ते फाईल समोरच्याला ओपन होण्यासाठी त्याची ॲक्सेस द्यायचं आहे किंवा परवानगी द्यायची आहे सर्वात आधी. तर इथून आपण मॅनेजमध्ये जायचं आहे. आता इथे खाली पाहू शकता तुम्ही, रेस्ट्रिक्टेड आहे, तर हे चेंज करायचं आपल्याला. इथून चेंज करायचं, इथंच ऑप्शन आहे चेंजचं, याच्यावर क्लिक करा आणि चेंज करा. हे पहा आता रिस्ट्रिक्टेड आहे, इथे याच्यावर क्लिक करा आणि इथे पहा, इथं ओनली पीपल ॲडेड कॅन ओपन असं दिलेलं, तर आपण ते चेंज करून हे पहा इथे आलेलं आहे एनीवन विथ द लिंक. हे आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे प्रत्येकजण लिंकवरून आपलाही फोटो पाहू शकेल, म्हणजे समोर आपण जेव्हा फोटो अपलोड करतो ते समोरच्याला ओपन झाले पाहिजे. इथे आपल्याला टिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आता पुन्हा आपल्याला या 3 डॉटवर एकदा क्लिक करायचं आहे आणि त्याची लिंक कॉपी करायची. जसं की आता मी इथे क्लिक करतो. हे पहा क्लिक केलं, इथे आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे कॉपी लिंक. तर या कॉपी लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे पहा कॉपी लिंकवर क्लिक केलं, आता ती लिंक कॉपी झालेली. आता ती लिंक मी कुठेही पेस्ट करू शकतो, जसं की मी आता तुम्हाला नोटपॅडमध्ये लिंक पेस्ट करून दाखवतो. हे बघा मी नोटपॅड ओपन केलेलं आहे. आता इथं जसं की मी पेस्टचं ऑप्शन घेतलं, तर बघा ती जी लिंक आहे, जसं की drive.google.com फाईल आणि पुढं ते अजून काही दिलेलं आहे, तर ही लिंक झालेली आहे. आता ही लिंक आपण कॉपी करून घेतलेली आहे, किंवा पुन्हा आपल्याला जेव्हा माहिती भरायची तेव्हा ती लिंक आपल्याला लागणार आहे, हे लक्षात राहू द्या. आता पाहूया आपण ॲप कसं ओपन करायचं. आता ॲप ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर आपण आपल्या शाळेचा UDAS नंबर टाका. UDAS नंबर टाकल्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाका, जो की UDASला आहे तोच. ईमेल ॲड्रेस टाकल्याच्यानंतर पुन्हा इथे खाली नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्यानंतर इथे शाळेचा किंवा UDASला जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाका. पुन्हा नेक्स्ट करा. आता तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे स्कॅपचा, तो पासवर्ड टाका 4 अंकी. आता नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं ऑप्शन आलेलं आहे, म्हणजे आपलीच शाळा आहे का हे आपण पाहायचं. इथे शाळेचा UDAS क्रमांक, मोबाईल नंबर, आपण टाकलेला ईमेल ID आणि पासवर्ड हे आलेलं आहे, ते आपण करेक्ट असेल तर इथे लॉग इनवर क्लिक करायचं. हे पहा इथे लॉग इन दिसत आहे, या लॉग इनवर क्लिक करायचं. आता पहा लॉग इन केल्याच्यानंतर माझ्यासमोर माझ्या शाळेचं नाव सर्वात वर, खाली हेडमास्टरचं नाव आणि पुन्हा खाली शाळेचं नाव सोबत UDAS क्रमांक पण दिलेलं आहे. सर्वात आधी काय करायचं आपल्याला, आपण पाहू शकता इथे स्टेप 1 दिलेलं आहे आणि खाली इंग्रजीमध्ये काहीतरी सूचना दिलेली. त्यासाठी जर समजत नसेल तर वर भाषा आहे, इथं उजव्या कोपऱ्यामध्ये ए दिलेले, त्यावर क्लिक करा आणि भाषा मराठी करून घ्या. पहा आता भाषा मराठी झालेली. भाषा मराठी केल्याच्यानंतर पहा आपल्याला इथे दिसते स्वयंमूल्यांकन सुरू करा. तर हे एक ऑप्शन दिसत आहे आपल्याला. आता बघा काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. आपल्याला याच्यामध्ये स्वयंमूल्यांकन करायचं, म्हणजे 128 मानके जे आहेत ते आपल्याला पूर्ण भरायचे आहे आणि नंतर ते मानके भरल्याच्यानंतर आपल्याला स्वयंमूल्यांकन इथे अंतिम करायचं आहे, फायनल करायचं आहे. ते भरल्याच्यानंतर हे ऑप्शन आपल्याला ओपन होईल. हे जे ऑप्शन आहे इथे स्वयंमूल्यांकन अंतिम करा, हे पूर्ण भरल्याच्यानंतर होईल. आता बघा हे कसं भरायचं, तर इथे स्वयंमूल्यांकन जे दिसते टॅब, त्यावर क्लिक करा आणि पुढचं पेज ओपन करा. बघा आता हे पेज ओपन केल्याच्यानंतर आपल्या वर माहिती आलेली आहे. एकूण मानकांची संख्या, प्रतिसाद कितीचा नोंदवलेला आहे, सध्या मी एकही नोंदवला नाही. न नोंदवलेले 128 आहेत आणि एकूण गुण 512 आहेत. तर हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघा आता काय करायचं आहे, हे मानक क्रमांक 1 आता हे आपल्याला भरायचं आहे. कशा पद्धतीने भरायचं, याच्यावर क्लिक करा. हे ओपन झालं. ओपन झाल्याच्यानंतर आता प्रश्न वाचायचा आहे आपल्याला आणि प्रश्न वाचल्याच्यानंतर हे खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा आता 4ही ऑप्शन हे बरोबरच आहेत, परंतु आपल्याला जे आपल्या शाळेनुसार परफेक्ट ऑप्शन आहे ते निवडायचं आहे. जसं की समजा मला
1 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे किंवा मला 4 नंबरचं निवडायचं, मी 4 नंबरचं निवडेल. आता बघा, आपण जी लिंक कॉपी केली होती Google ड्राईव्हमधली, मी पुन्हा दाखवतो. हे पहा, हे Google ड्राईव्हमध्ये हा फोटो अपलोड केलेला आहे. Google ड्राईव्ह ओपन केलेलं मी, हा फोटो अपलोड केलेला आहे. इथून कॉपी लिंक करा हे. आता जसं की मी इथे क्लिक करतो कॉपी लिंक. आता लिंक कॉपी झालेली. पुन्हा मी आता स्क्रॅपच्या ॲपमध्ये येतो. आल्याच्यानंतर पहा, इथं आपल्याला पेस्ट प्रूफ म्हणून दिलेलं आहे. एखाद्या दिसत नसेल तर हे खालीवरी सरकवा, आपल्याला ते ऑप्शन दिसेल. तर इथे काय करायचं, आपल्याला पेस्ट प्रूफमध्ये इथे पेस्ट करायचं आहे. पहा, पेस्ट केल्याच्यानंतर आता इथे पाहू शकता तुम्ही, आपण जी लिंक कॉपी केली होती ती लिंक पेस्ट झालेली. आणि आता आपल्यासमोर ऑप्शन आलेलं आहे की पहिला जो क्वेश्चन आहे तो सबमिट करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही. हे पहा, सबमिटचा ऑप्शन दाखवतो. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सबमिट करायचा आहे. बघा, सबमिट केल्याच्यानंतर आपण जो मानक भरलेला आहे ते आता ग्रीन कलरमध्ये दिसत आहे. बाकीचे राहिलेले ते आहेत त्याच कलरमध्ये आहेत. अशा पद्धतीने आपल्याला एक एक करायचं आहे आणि पूर्ण मानके भरल्याच्यानंतर इथे खाली यायचं आहे आणि इथून अंतिम करायचं आहे स्वयंमूल्यांकन. अशा पद्धतीने आपल्याला हे स्वयंमूल्यांकन पूर्ण करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.